म्हणजे आपले शिवजी. हा, शिवजी आहे, शंकर महादेव, म्हणजे महादेव, देवाधिदेव हां, महादेव. महादेव आणि आपले हनुमान हा, हे समोरासमोर होते. हा, आणि एक कुठेतरी सीन असं पाहिलंय, की आपले महादेव हनुमानला विचारतात, की "कोण आहेस तू?" असं. तर ते नाव सांगतात, की हनुमान. हम्म, नंतर "तू कोण आहेस?" हम्म, तर ते बोलतात, की म्हणजे परिचय सांगतात, की असं मी हे आहे, तो आहे, ते आहे. तरी पण ते कंटिन्यूअस एकच प्रश्न विचारतात, की "तू कोण आहेस? हनुमान म्हणजे कोण आहे?" तेव्हा म्हणजे हा सीन आठवला मला तो, की त्यावेळेला ते रिअलाईज करून देत असतात, की "तू कोण आहेस? आतून कोण आहेस? हे तू मला सांग. तू काय परिचय आहे? काय आहेस? तू कोणाचा पुत्र आहेस? वायूचा पुत्र, ह्याचा पुत्र, हे नको सांगू. तू कोण आहेस हे मला सांग." हम्म. म्हणजे हे सेम आहे का? तर शिव आणि मारुती हनुमान यांच्यामध्ये फरक काहीच नाही, कारण हा शिवाचाच अवतार आहे हनुमंत हा. बरोबर. तर अंजनी माता म्हणजे मारुतीची आई, हं, ती असीम शिवभक्त होती. ओम नमः शिवायचा जप अखंड तिचा सुरू असायचा. हं, तर तिला जेव्हा पुत्र संतान नव्हतं आणि तिचा पती म्हणजे बलाढ्य केसरी नंदन म्हटलं होतं. हं, हं, त्या हं, केसरी नंदन हनुमंताला म्हणतात. पण केसरी जे तिचा पती होता तो हं, बलाढ्य असा लंगूर वीर होता. म्हणजे ज्यांना म्हणतात की ते वानर योनीमधले असं म्हणू आपण. हं, पुन्हा इथे उत्क्रांतीवादाचा विचार केला तर अतिशय प्रगत ती योनी होती. म्हणजे आपण म्हणू वानर योनी त्याच्यामध्ये. जे हं, आपण आता झाडावरनं माकडं बघतात ती काही परिस्थिती नाही त्याची. ते नाही. ते अतिशय अविकसित प्रकार. आणि हो. ते हनुमंत, म्हणजे इथे हा प्रश्न येतो आणि नवीन पिढीला प्रश्न पडतो, हां, की मग हनुमंताला शेपटी कशी? मग हां. वानर रूप कसं? तर बरोबर. ते अतिशय उत्क्रांत झालेलं ते. आणि ह्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, की आपण जे म्हणतो डायमेन्शन्स, हं, म्हणजे आपण आयाम, ज्याला मराठीमध्ये आयाम म्हणतात. त्या डायमेन्शनमधल्या अनेक काही डायमेन्शन, म्हणजे पृथ्वी आपली 3 डायमेन्शनल इफेक्टमधली आहे. हं, आपण त्रिमितीमध्ये राहतो. हं. आणि या त्रिमितीच्याही वरती आणखीन बरेच आयाम आहेत, म्हणजे डायमेन्शन्स आहेत. आहेत. तर बरोबर. त्या डायमेन्शनमधलं हे कुठेतरी अतिशय विकसित असे हे वानर. वानर म्हणण्यापेक्षा ते नर आणि वानर असंच ते मिक्सिंग असं म्हणू हं, त्याच्यामध्ये. बरोबर. पण ते प्रभू रामचंद्रांचा जेव्हा हं, अवतार झाला म्हणजे महाविष्णूंचा, हं. तर त्यांना सहाय्यभूत म्हणून हे आपण म्हणतो त्यांच्यासाठी आले. पृथ्वी तलावर ते आले. हो. तर तिला मग पृथ्वी तलावर एकदा ते आल्यानंतर मानवी आविष्कार, मानवी मन, मानवी विचार हं. ह्याच्यामध्ये ते तत्व अडकणारच ना, कारण बरोबर. शेवटी माणसाच्या देहात हां, 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 आल्यानंतर. हां, 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 हां. तर मग अंजनी होती तो वानरी, मोह लागला. मग तो तिला ती हे लागलं, की आता की मला पुत्र पाहिजे. बरोबर. माझा नवरा एवढा जर बलाढ्य आहे, हं, तर त्याच्या पोटी पुत्र संतान हे कसं काय शक्य आहे? हं. आणि तो पाहिजेच ना. मग तिने शिवाची आराधना सुरू केली आणि त्याच्यामध्ये इतकी पराकोटीची तिची भक्ती झाली, की मग तिने शेवटी प्रार्थना केली शिवाची, हं. की तिला आतनं तो आतला आवाज आपण म्हणतो प्रत्येकाचा, तिला बरोबर. आतला तो आवाज असणार आलेला, की नेमकं तुला पाहिजे काय? हं. ही तपश्चर्या तू करतेस अंजनेरी पर्वतावर, तुला पाहिजे काय पाहिजे नेमकं? काय? तर तिला ते सांगितलं, की अंजनी होती वानरी, हं, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, हं, म्हणजे शंकर, की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. हं, ते हराने मानिले, हं, महारुद्र पोटी आले, हं, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळीने. हं, चंद्रमौळी शिवच आहे. हं, म्हणून चंद्रमौळी म्हणतात शिवाला. चंद्रमौलेश्वर नाव हं, शिवाचं एक नावच आहे. मग तेथे शंकरा कारण आडन आले वानरपण. हं, हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे आपण मगाशी सुरुवातीपासून जे बोलतोय, की परमात्मा अवतीर्ण होतो. हं. मग आता इथे शिव अवतीर्ण झाले तिच्या उदरी, तर तेव्हा त्यांच्यासाठी की वानर पण आड आलं नाही, हं. की मी वानराचा जन्म, मनुष्यातच जाणार असा अड असा नाही काही आला. नाहीये त्याच्यामध्ये. मग त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना, जन्म कसा घ्यायचा, काय घ्यायचा, कोणत्या अवतार, म्हणजे अवतार आहे. अवतार कार्य काय आहे हं, याच्यामध्ये. तर ह्याच्यासाठी तो जन्म घेतलेला आहे शंकराने. मग ते वानर पण त्यांना आड आलेले नाही. हं, आणि मग आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर आलो तर आपण असं म्हणू, की अध्यात्म बाहेर शोधायचा विषय नाहीये. हं, अध्यात्म हा आतमध्ये शोधायचा विषय आहे. हं. कारण जे ब्रह्मांडात आहे ते सगळं आपल्या पिंडात आहे. बरोबर. म्हणजे एकदा आपण म्हणू, की समाधी अवस्थेमध्ये अमुक एक योगी आहे. हं. स्वामी समर्थ समाधी अवस्थेत तासनतास बसत असत. शंकर बरोबर. महाराज समाधी अवस्थेत बसत असत. साईबाबा बसत असत. हं. गजानन महाराज बसत असत. म्हणजे नेमकं काय हो समाधी हां. अवस्था, म्हणजे नेमकं काय? नेमकं काय? तर त्यांच्या मिटल्या डोळ्याआड त्यांना हे सगळं आतलं जे विश्व दिसत असायचं, हं. त्या आतल्या विश्वातच त्यांच्यासाठी बाहेरचं विश्व पण त्यांच्या आतमध्ये साकार व्हायचं.
मग त्याच्यासाठी त्यांना डोळ्यांनी बघणं किंवा हम्म. इकडे तिकडे दृष्टी लावून बघणं असं काही करावं लागायचं नाही. गरज आणि मग नव्हती. ती समाधी अवस्था मग त्यांची तासनतास टिकत असे. किंवा हम्म. आजकाल असं पण म्हणतात की तुम्ही ध्यान करायला शिका, हम्म. तुम्हाला समाधी कशी लावायची ते आम्ही शिकवतो. हा, तुम्ही शिकवाल हो समाधी कशी लावायची ती. हम्म. पण त्या समाधीतनं त्याला बाहेर काढायची ताकद आहे का तुमच्यामध्ये? जर हम्म. एखाद्याची खरोखर म्हणजे पूर्वपुण्याई असेल मागच्या जन्मांची हम्म. आणि तो बसला ध्यानाला आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी त्याला ती प्रोसेस प्रोसेस सांगितली. सांगितली त्याला की अशा अशा पद्धतीने ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये हम्म. माणसाला शिरता येतं. हम्म. पण ठीक आहे, तो जर प्रगत असेल, त्याचा आत्मा जर प्रगत असेल हम्म. आणि त्या ध्यानाच्या प्रोसेसमध्ये त्याची नकळत समाधी लागली, हम्म. समाधी अवस्थेत तो पोचला. पण त्या समाधी अवस्थेत तो पोचला तर त्याच्यातनं बाहेर बाहेर कसं येणार? काढण्यासाठी कोणीतरी अधिकारी पुरुष हवा की नको? बरोबर. हा, पण मग हे एखाद्याला शक्य असतं. हो, मग आता हा नवीनच एक मुद्दा आहे हा की जर एखादा व्यक्ती समजा ध्यानामध्ये असेल, म्हणजे ते महान व्यक्ती असतात, आपल्यासारखे नाही बोलत, हो. ते ध्यानात असतील, ते समाधी अवस्थेत तसंच जातात हो आणि तिकडून मग परत त्यांना आपल्या म्हणजे आपण नॉर्मल त्याच्यामध्ये येतो. हो तर त्याच्यासाठी सक्षम गुरुची आवश्यकता असते ना. हो, म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी कराव्याच झाल्या लागतात. पाहिजेत. झाल्याच पाहिजेत. म्हणजे नाहीतर मी समाधी लावतो म्हणून अशी समाधी लागत नाही. त्याच्यासाठी गुरु कृपा लागते. हो. आणि मी तर असं म्हणेन की आजकाल जे सगळं मार्केट निघालंय की आम्ही समाधी अवस्थेपर्यंत जायचं शिकवतो. पण ती समाधी कसली आहे? निर्विकार समाधी आहे, निर्विचार समाधी आहे का आणखीन कसली सगळे का भाव समाधी आहे का आणखीन काय? अनेक प्रकार आहेत समाधीचे. म्हणजे ओके. समाधी 20 मिनिटं टिकू शकते. समाधी अवस्था आहे. समाधी म्हणजे आपल्याला जे वाटतं ना तशी समाधी नाही की ती चित्रातनं फोटोतनं खूप छान दाखवता येते समाधी. बरोबर. तसा प्रकार नाही. समाधी अवस्था म्हणजे ध्यानाच्या खोल प्रक्रियेमध्ये जाणं होय. म्हणजे डीप मेडिटेशन हा जो शब्द आहे ना, हा, डीप डीप मेडिटेशन. मेडिटेशन तो शब्द जर तो फार वेगळी शब्द आहे. मुळात आधी ध्यानाला इंग्रजी भाषेमध्ये शब्दच नाही. हा, त्यांनी ते आपले सगळे शब्द घेतलेत आणि त्याला इंग्लिश शब्द त्यांनी बनवले, एकच शब्द आपला पर्यायी बनवले. हा. ते पर्यायी शब्द आपण हल्ली फार वापरतो. आपण ध्यान म्हणायला लाज वाटते हल्ली. आपण म्हणतो आम्ही मेडिटेशन करतोय. आणि म्हणजे काय करतो? ध्यानच करतोस ना तू. पण ध्यान म्हणजे काय? मग शंकर महाराज नेहमी म्हणायचे गमतीने की ध्यानाला त्यांच्या समोर कोणी बसव, मग ते म्हणायचे ना त्याला ध्यान करायला बसा, आपले डोळे मिटा. तर शंकर महाराज असं समोर प्रत्येकाच्या मुद्दाम जायचे. महाराज खूप गमती जमती करायचे बरं. आणि हजरजबाबी तर इतके होते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं त्यांच्याकडे. कोणताही प्रश्न विचारा बारीक सारीक, त्याच्यावर मासलेवाईक उत्तर असणारच आणि मार्मिक उत्तर असणार. तर महाराज असे ध्यान करायला लोक बसायचे, त्यांच्यासमोर असे हात ओवाळायचे. आय आय काय ध्यानाला बसले असं महाराज विनोदाने म्हणायचे. म्हणजे आता खरोखर आजकाल असंच वाटतं की काय ध्यानाला बसते. म्हणजे लोक मला म्हणतात की आम्ही ध्यान करतो, पण कारण माझा जोर ध्यानावर असल्या कारणाने मी नेहमी सांगतो बा तुम्हाला समस्या आहेत ना, व्यावहारिक समस्या, त्या तुम्ही सोडवायच्या. बरोबर. मी ध्यानाला बसलोय 50 मिनिटं किंवा 50 तास, तर माझ्या समस्या सुटणार आहेत का एका रात्रीत? तर अशक्य आहे. व्यावहारिक प्रश्न तुमचे आहेत ते तुम्ही सोडवावे लागतात. किंवा त्या व्यावहारिक प्रश्न सोडवण्यासाठी कोणती मदत घ्यावी लागते किंवा त्याच्यासाठी काय योजना बनवायला लागते हे तुमच्या बुद्धीने ठरवायला लागतं. अगदी बरोबर. तुम्ही एक उल्लेख केलात की ध्यानाच वरूनच की तसा योग्य गुरु पण लागतो. हो. अगर ध्यानात बसायचं असेल किंवा मेडिटेशन करायचं असेल, तसा गुरु पण लागतो. बरं, तर तुमचे गुरु कोण होते?